तर जाऊ दे, उगाच म्या नाही म्हणलं असं नको. बघितलंस का मेनका, मी माफी मागितली तरी बी आईचा अजून राग गेला नाही. मी काय म्हणतोय, तू जे सांगितलंस ते मी केलं की नाही? मग आता मी जे सांगतो ना ते तू करायचंस. काय? अगं आधी करशील की नाही ते सांग. अरे तुझ्यासाठी काय बी करीन, तू सांग तर खरं. आता कसं एकदम भारी. हे बघ मेनका, माझं आणि आईचं भांडण जरी झालं असलं ना तरी मला की नाही सणासुद्धा दिवस न वाया घालवायचं नाही. मला की नाही तिच्या हातची खीर खायची आहे, पण ती काय मला बनवून देणार नाही. तेव्हा तू आहे की नाही तिच्याकडनं ती बनवून घे. हा काय, तू आहे की नाही मला आईच्या हातची खीर खायची आहे, तेव्हा खीर तू बनवून घे. चालतंय की, तू ये जाऊन, मी आहे इथंच. मी आलोच. मी हे समजा आवरून ठेवते. आता तुला सुट्टी नाही मेनका. जी अवस्था आमची केलीस त्याच्यापेक्षा भयान अवस्था करणार बघ तुझी. कोल्हापूरचं सावकार आहे आम्ही, व्याजा सकट वसूल करणार. म्हणून तो माणूस मिळणं गरजेचं आहे, आणि हे कुठेही कोणालाही कळता कामा नये. नक्की सापडणार तो, बिंदास्त राहतो. माझं माफ करा, थोडा वेळ झाला मला यायला. नाही आहो, आपण सगळे अगदी योग्य वेळी एकत्र जमलो होतो. तुमची ओळख करून देते. हे माझा मिस्टर सुंदर सूर्यवंशी. यांना कोण नाही ओळखत? हाय का आता? अहो तुम्ही मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवायला लागलात बघा. अहो मी आपला साधा आणि सरळ माणूस आहे. आणि हे उत्तम स्केच आर्टिस्ट सुदीप मांगलेकर. आमच्या अनेक कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये केस सॉल्व्ह करायला यांनी खूप मदत केली आमची. झालं का? तर हरभऱ्याचं झाड मोडलंच. अहो तुम्ही आर्टिस्ट आहे म्हटल्यावर तुमचं वजन जास्त असलंच पाहिजे काय? हा चला सुरू करूया. हा होय होय, सुरू करूया. मी तुम्हाला सांगतो. हा एक काम करतो, मी ऐकलं तिकडे येऊन बसतो. हा थांबा आलो. हा त्याचा चेहरा आहे की नाही गोल होता, गोल. हा माझ्यासारखाच गोल होता बघा. एकदा काय स्केच पूर्ण झालं की काही ना काही सुगावा नक्की लागेल.